आता पाहूया मुंबई पुण्यात पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर आजही मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। सकाळपासून पावसाची उघडीप। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सध्या रिमझिम पाऊस। अंधेरी सबवेमध्ये सध्या पाणी साचलं नसल्याने सबवेतून वाहतूक सुरळीत सुरू। मुंबईच्या ॲक्वालाईन मेट्रो मार्गावरील आचार्य अत्रे चौक स्थानक बंद। काल झालेल्या पावसामुळे ॲक्वालाईन मेट्रो मार्गाचं मोठं नुकसान। मेट्रो प्रशासनाकडून सध्या स्थानकांमध्ये स्वच्छतेचं काम सुरू। JVLR ते वरळीपर्यंत मेट्रो सुरळीत। मुंबई पालिकेच्या आपत्कालीन विभागाचा अहवाल समोर। काल सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत मुंबईच्या शॉर्ट सर्किटच्या 25 घटना, 45 ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्या तर 9 ठिकाणी घरं आणि इमारतींचा भाग कोसळल्याच्या तक्रारी। ठाण्यातील बागळे स्ट्रीट परिसरात जुनी इमारत कोसळली। 50 ते 60 वर्ष जुनी बांधकाम असलेल्या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू। कर्वेनगरमध्ये झाडी कोसळून दुचाकी स्वाराचा मृत्यू। खेड तालुक्यात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा वीज अंगावर पडून मृत्यू। पुण्यातील धरणसाठ्यात वाढ व्हायला सुरुवात। पुणे शहरात पाणी कपातीचं संकट टळणार। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। 4ही धरणांमध्ये 28 MLD पाणी वाढलं। पुण्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचं थैमान। भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात मुसळधार पाऊस। पाटण ते आहुपे परिसरातील 18 गावांचा संपर्क तुटला। डिंभे ते आहुपे परिसरातील 25 गावांचा संपर्क तुटला। पुण्यात धरणातून पाण्याचा विसर्ग करणाऱ्या 2 तासांअगोदर नागरिकांना सूचना मिळणार। पालिकेच्या नियंत्रण कक्षाने नागरिकांना माहिती द्यावी। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना।